म्हणा काय तो आणली व्हिडिओ करायला मी युट्यूबला टाकतो. शिकडं म्हणा. हा म्हणा की येते म्हणायला. बघू म्हणा. मला ऐकू येत नाही. म्हणा तिथंच म्हणा तिथंच म्हणा. काय म्हणू. भक्तानु भजन करावं वारी हरिविना नाही. भक्तानु भजन करावं हरीचे हरिविना. मेवाड्याची मीरा मेवाड्याची मीरा. ईशे दिले त्याला वाटी ईशे दिले त्याला वाटी. ऐकावं ईशाचा अमृत केली श्री कृष्णाने. ऐकावं ईशाचा अमृत केली श्री हरी. जय हरी विठ्ठल केली. भक्तानु भजन करावं हरिविना नाही. गाती मी तिन्ही देवा शंकराचा. शंकर विष्णू सदाशिवा. आठवून आठवून म्हणते. पहिली माझी ओवी नामदेवाची पायरी. विठ्ठल रुक्माई हैरावळा बाई. मला राहू दे. टाळ हात नाच पंढरीला जाऊया. हात नाच पंढरीला जाऊ. पाऊस पडला चिखलचा भिजला हरीचा विना. पाऊस पडला चिखलचा भिजला हरीचा विना. चंद्रभागेला महापुरा पाणी लागलंय त्याला. रुक्मिणी बन दाव विठ्ठल. छान छान म्हटलं जा. छान म्हटलं जा. चांगलं म्हटलं जा. गट कमरे कोणीतरी पाहिलं अवचित येईल. कोणीतरी बाई जाता जाता आगली लाविला. जाता जाता आगली लावी. सर्व सुखाच्या संसाराला रे नंदलाला रे नंदलाला सगळं सुख. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आमच्या शेजारच्या ज्या आज्या आहेत त्या खूप आजारी होत्या. कुठल्या द्या कुठली तरी शर्मा ते सुरू केलंस. हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात सगळ्या. पावसामुळे मुलं कंटाळलेली आहेत. रात्र तर फारच कंटाळलेलं आहे. त्यामुळे तो मला बॅटने खेळायचं म्हणून खूप वेळ झाला माझ्या मागे लागलेला. त्यामुळे मी आता बॅटने खेळतो. हार्दिक पंड्या. ती बघा कशी आमच्याकडे बघत आहे. बॉल लागेल म्हणून वरती जाऊन उभारलेले. मी अंपायर आहे. एवढं बॉल लागेल म्हणून वरती जाऊन उभारले बघा मैत्रिणीनं. तर त्यांना पाहण्यासाठी आम्ही गेलेलो आणि खूप छान ओव्या जात्यावरच्या. परत भजन वगैरे त्या म्हणत असतात. थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. वय जास्त झाल्यामुळे त्यांचं आवाज एवढा व्यवस्थित येत नाही. पण जुनं ते सोनं म्हटल्यासारखं त्या लोकांसारखं आपल्याला काही जमत नाही. आमच्या गल्लीमध्ये 2च वयस्कर आजी राहिलेल्या आहेत. आई म्हणतो ती सारखं तुमची आठवण काढतात, त्यामुळं जाऊन बघून या. मग थोडा शिरा वगैरे केला. बेसन लाडू बांधलेले होते ते घेतलो आणि गेलो. खूप आनंद झाला त्यांना आम्हाला बघून. वयस्कर लोकांना आपण असं बघायला वगैरे गेलो तर खूप छान वाटतं बघा. त्यांचा आनंद असा गगनात मावेना असा होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच खूप समाधान वाटलं. त्यामुळं आपल्या आजूबाजूला अशी कोणीही वयस्कर लोक असेल तर काय घेऊन जायचं असतं त्यांना बघायला. तर आपण गेलो तरी त्यांना खूप समाधान वाटतं. त्यामुळं माणूस आहे तोपर्यंत त्याला जपलं पाहिजे आणि बघितलं सुद्धा पाहिजे.
ए बारक्याने खेळावं असं लिहिलंय कुठं? आणि माहेर ते माहेर असतं बघा, टाइमपास म्हणून बॅट बॉल खेळत आहे ती. मी काय नाही आहे त्यामध्ये, पण ही खेळत आहे. मागोबा राहणार कोण असतं रे पोरांनो? मागोबा राहणार कोण असतं? डाव पास झालेला आहे, अंधार पडत आहे त्यामुळे आम्ही आता डाव पास केलेला आहे. जिंकलेला आहे अथर्वमळी अशा तऱ्हेने. दाखवा बॅट, अथर्वमळी बॅट दाखवा. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या दारात असं हनुमानचं मंदिर आहे. खूप छान आणि जागृत देवस्थान आहे. आम्ही लहानपणापासून या मंदिराच्या आवारातच खेळलो, बागडलो आणि खूप मोठे झालो. आणि अजूनसुद्धा ती प्रथा चालूच आहे. आम्ही आलो तरी अजून घरात कमी आणि हनुमानच्या मंदिरातच जास्त बसलेला असतो. सकाळी उठला, आंघोळ केलं, चहा नाश्ता वगैरे केला, जेवण केलं की जे मंदिरच्या दारात ते संध्याकाळपर्यंत मंदिराच्या दारातच असतो आम्ही. आणखीन एक 4 दिवस तिथनं पुढं आपलं मग रोजचं रुटीन कागदला समजतंय की चालू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी मंदिराच्या आवारात असतं. आणि आता ही तिन्ही सांजेची वेळ आहे आणि आमच्या इथलं वातावरण मी थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण आमच्या एरियातली सगळी मुलं इथं आमच्या दारात खेळायला असतात. कारण आजूबाजूला एवढं मोठं मैदान आणि जागा नाहीच आहे. किती पण म्हणजे लांबची मुलं असून ते तिथे खेळायला येतात. आणि आमच्या गल्लीमध्ये सगळे सण उत्सव असतील ते खूप छान पद्धतीने एकत्र येऊन सगळेजण व्यवस्थित करत असतात. गणेशोत्सव असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर व्यवस्थित करतात. आणि हे आमचं घर आहे. आईच्या घराची होम टूर पण मी तुम्हाला करणारच आहे, इथं आहे तोपर्यंत. आणि संध्याकाळी जेवून खाऊन झाल्यावर कुल्फी आणलेली. आजची कुल्फी बहिणीने दिलेली होती. 15 रुपयाला कुल्फी आहे, पण फ्लेवर खूप छान होता. गुलकंद फ्लेवर होता. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. मैत्रिणींनो कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कसं होतं, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जातं. त्यामुळे प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जावा. आणि आपलं चॅनलसुद्धा मैत्रिणीनं मोनोटाईज झालेलं आहे 2 दिवस झालं. तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणारच आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आत्तापर्यंत तुमची साथ खूप अनमोल होती माझ्यासाठी आणि इथून पुढे पण ती अशीच राहून द्या. धन्यवाद मैत्रिणींनो. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.